प्रेक्षकांनो, बापूसाहेबांची सगळीकडून कोंडी केली आहे पिंकीने. बापूसाहेब सगळ्यांना फोन लावतात पण कोणीच बापूसाहेबांना दाद देत नाहीये. तो SP मागच्या वेळेला मदतीला आला पण आता त्याची ट्रान्सफर झाली आहे. आम्ही काय करावं जावई बापू, तुम्हीच सांगा. बापूसाहेब प्रचंड वैतागलेले असतात. आता तो नवा SP आलाय, तो आमच्याशी बोलायला तयार नाहीये, काय करावं आम्ही. धनंजय म्हणतोय त्या DNA रिपोर्ट बद्दल पण एवढी गोपनीयता पाळली आहे की कुठल्या लॅबमध्ये गेले ते पण कळायला मार्ग नाहीये. बापूसाहेब म्हणतात या आडगावात, आमच्या आडगावात आमची कोंडी गेली आहे. इथे आपल्या नाड्या आवळल्यात त्यांनी. जावई बापू, काहो एक कळत नाहीये, डॉल्बीचं रक्त कुठून आलं त्या पोरीच्या अंगावर. धनंजय म्हणतो काय बापूसाहेब, तुम्हाला सगळं समजावून सांगावं लागेल का मला तरी वाटते की डॉल्बीने खरंच त्या मुलीवर अतिप्रसंग केला असेल. पण सुशीलाबाईंचा मात्र त्यांच्या डॉल्बीवर ठाम विश्वास आहे. त्या ओरडतात म्हणतात जावई बापू काय बोलताय तुम्ही, हे माझा डॉल्बी हे करूच शकत नाही. बापूसाहेब म्हणतात पाळण्यात नाहीये तुमचं पिल्लू, जवानीत आलेलं आहे. आता सुशीलाबाई म्हणतात तरी असं कसं. बापूसाहेब म्हणतात त्याच्या विरुद्ध मोठा पुरावा सापडलेला आहे, फाशीच्या फंद्यापर्यंत घेऊन जाईल असा. सुशीलाबाई म्हणतात मला ते काय माहिती नाही, माझ्या डॉल्ब्याला परत घेऊन यायचं, मागच्या वेळेला आणलं तसा. बापूसाहेब म्हणतात आमच्या हातात काही नाही, आता भाकऱ्या थापायच्या नाहीये तिथे, आम्हाला जे होईल ते कोर्टात पाहू. धनंजय यांना शांत करतो आणि म्हणतो बापूसाहेब अजूनही वेळ गेलेली नाहीये. त्यावर सुशीलाबाई म्हणतात हा आता कसं बोलले जावई बापू, खरोखर तुम्ही माझ्या डॉल्बीसाठी लढताय जावई बापू. बापूसाहेब म्हणतात नाही, नेमकं तुम्ही काय करणार काय आहे जावई बापू. धनंजय म्हणतो आपण डॉल्बीसाठी एखादा सिनियर वकील नेमूया. सुशीलाबाई म्हणतात हुशार, अहो डॉल्बीची केस लढवण्यासाठी तुमच्यापेक्षा हुशार वकील मिळणारच नाही. ते धनंजय म्हणतो अहो सासूबाई, पण लगेच सुशीलाबाई म्हणतात हे बघा तो सिनियर फिनियर मला काही माहिती नाही, माझं कोणावरच विश्वास नाहीये, माझा विश्वास फक्त तुमच्यावर आहे. डॉल्बीची केस तुम्हीच लढणार ठरलं तर मग. आता लगेच यांनी पदर पसरलाय, माझ्या डॉल्बीला तुम्हीच वाचवा, तुम्हीच त्याला वाचवू शकता. आता हे इमोशनल ब्लॅकमेल पण करताय धनंजयला. मी मागच्या वेळेला त्या घाटवाडीच्या पोरीसमोर पदर पसरला पण ती थुकली त्याच्यात. तुम्ही काही असं करणार नाही जावई बापू, तुम्हीच वाचवा डॉल्बीला. धनंजय म्हणतो अहो सासूबाई तुम्ही असं काय करताय, तुम्ही कशाला पदर पसरताय, तुम्ही फक्त आज्ञा करा. आता याला त्या घरात राहून खायचंय नाही म्हणूच शकत नाही. धनंजय म्हणतो डॉल्बी माझ्या लहान भावासारखा आहे, ठीक आहे मी घेतो ही केस. सुशीलाबाई लागली हातबीत जोडून जावई बापू आमच्या आशा आता तुमच्यावरच आहेत. पण पुढे ना प्रेक्षकांनो, खरं तर म्हणजे विजय दोन्ही पार्टीचा होणार आहे, ते कसं आपण पुढे बोलूयात. तर आता आपण बघतोय पिंकी आली आहे त्या वकिलाकडे, ती दार वाजवते. तो वकील जरा आडलेला आहे सध्या पिंकीवरती. पिंकी डायरेक्ट घरात घुसते त्याच्या दार उघडल्यावर. तो म्हणतो ओ मॅडम काय चाललंय तुमचं, हे माझं घर आहे, हे बघा सरपंच बाई माझं हे घर आहे, तुम्ही असं आत येऊ शकत नाही. पिंकी म्हणते हे बघा मला 2 मिनिटं बोलायचंय तुमच्याशी. आता हा वकील म्हणतो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वकील बदलू शकता, माझी काही हरकत नाहीये. पिंकी म्हणते मला बोलू तर द्या. तेव्हा वकील म्हणतो ठीक आहे 2 मिनिटं आहे तुमच्याकडे, तुमचा टाइम स्टार्ट झालाय. पिंकी म्हणते सॉरी मी काल जरा जास्तीच बोलले रुद्र साहेब. रुद्र म्हणतो जरा. पिंकी म्हणते नाही म्हणजे कम्प्लीटच चुकीची वागले मी, पण तुम्ही पण माझ्या धनींबद्दल असं बोलायला नको होतं. रुद्र म्हणतात हे बघा सरपंच बाई, तुम्ही आणि तुमचं रिलेशनशिप यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये, हे काल सांगितलं ना मी तुम्हाला, पुन्हा मला बोलायला लावू नका, चला चालते व्हा तुम्ही इथून. आता पिंकी म्हणते 2 मिनिटं झाले का, बसा खाली तुम्ही, माझं बोलणं झालेलं नाही अजून. हे वकील खूपच स्ट्रेट फॉरवर्ड दाखवलेत त्यांनी. असो, पण आता पिंकी म्हणते हे बघा रुद्र साहेब कालचं तुम्ही प्लीज विसरून जा, मी तुम्हाला प्रॉमिस करते यापुढे या केसमध्ये मी माझं रिलेशन घेऊन येणार नाही. रुद्र म्हणतो नक्की आहे ना तुमचं. तेव्हा पिंकी म्हणते नक्की. रुद्र म्हणतो माझा विश्वास नाहीये पण तरी सुद्धा मी ही केस कंटिन्यू करायला तयार आहे. मलाही रूपाला न्याय मिळून द्यायचा आहे, मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा तिला न्याय मिळून द्यायचा आहे. पिंकी त्याला थँक्यू म्हणते. पिंकी म्हणते पुढे काय करायचं रुद्र साहेब. त्यावरती रुद्र म्हणतो डॉल्बीला अटक झाली आहे पण प्रिन्स आणि संजू अजून त्यांच्या विरोधात काहीच पुरावे नाही आहेत. तुम्ही म्हणताय की ते दोघे त्यावेळेला तिथेच होते. पिंकी म्हणते की हो मी स्वतःच्या डोळ्याने तिथे पाहिलंय त्यांना. रुद्र म्हणतो पण आपल्याला कोर्टात तर पुरावे दाखवावे लागतील ना, तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. त्यावेळेला ती दोघे जण तिथे होते हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आपण जर ते सिद्ध नाही करू शकलो तर ते दोघे नक्की सुटतील. पण आता इकडे धनंजय आलाय डॉल्बीला भेटायला. डॉल्बी सांगत असतो धनंजयला मी काहीच केलेलं नाहीये दाजी, त्या डॉल्बीने संजूनच समज केलेलं आहे, मी खरंच आई शपथ घेऊन सांगतो मी दारूच्या नशेत होतो दाजी. धनंजय म्हणतो हे बघ डॉल्बी मी तुझा वकील आहे, माझ्यापासून काहीच लपू नकोस. डॉक्टर आणि वकिलापासून काहीच लपवायचं नसतं डॉल्बी.
हे सगळं जीवावर बेतू शकतं, लक्षात ठेव. मला जे काही झालंय ते खरं खरं सांग डॉल्बी आता. आता डॉल्बीने झालेला सगळा प्रसंग त्याला ऐकवलाय, नुसते त्याचे लिप हलतायत असं दाखवलंय. पण पुढे धनंजय त्याला म्हणतोय, अरे मग तू जर काही केलेलं नसेल तर मग हे सगळं तुझं रक्त कसं काय आलं त्या रूपाच्या ड्रेसवर. डॉल्बी म्हणतो, दाजी मी जे सांगतोय ना त्यातला शब्द खरं आहे, मी आई शपथ घेऊन सांगतो. तर रक्त कसं आलं या प्रश्नाचं उत्तर दिलंय डॉल्बीनी, की त्या दिवशी आम्ही त्या रूपाचा हात धरला होता. झटापटीमध्ये मला तिच्या हाताची बांगडीची काच लागली आणि मी इतका नशेमध्ये होतो की माझ्या लक्षातच आलं नाही, म्हणून कदाचित ते रक्त माझं लागलं असावं तिच्या ड्रेसला. किती नॉर्मली बोलतोय या प्रेक्षकांनो. असो, पण धनंजय म्हणतो, आता डॉल्ब्या तिथे तू फसला ना. दाजी मी काही नाही केलंय, डॉल्बी तीनदा ओरडून सांगत असतो. शेवटी धनंजय म्हणतो, तू जरा शांत राहा, 2 मिनिटं थांब. धनंजय आता बाहेर गेलाय, आता बापूसाहेबांशी बोलतोय. आता या पोलिसांची बारीक नजर आहे दोघांवर. पण प्रेक्षकांनो, बापूसाहेब काय गेम चेंजर येत नाही. ते आता काय बोलतात माहितीये का धनंजयला. धनंजय म्हणतो, बापूसाहेब डॉल्बी म्हणतोय त्यांनी काही केलेलं नाहीये, जे केलंय ते त्या प्रिन्स आणि संजूने केलंय. धनंजयचं म्हणणं आहे, डॉल्बीने स्टेटमेंट दिलं तर ते दोघं आज जाऊ शकतील. आता बापूसाहेब म्हणतो, जाऊ दे की मग. विधानसभेमध्ये आमचीच चर्चा कशाला, रावते साहेब आणि नयना देवीची चर्चा होऊ द्या की. प्रेक्षकांनो, बापूसाहेब मंदीमध्ये संधी शोधतात. भारी कॅरेक्टर आहे. असो, तर पुढे ते म्हणतात, आजपर्यंत आमच्या मंत्रिपदासाठी आम्ही त्यांच्या समोर हात जोडले, आपण आता त्यांच्यावर दबाव टाकायला काय हरकत आहे. जावई बापू, गजराज धोंडे पाटलांशिवाय त्यांना या प्रकरणातनं कोणी सोडू शकत नाही. या प्रकरणात त्यांना आपल्याशिवाय क्लीन चिट मिळणार नाही हे त्यांना पण कळू दे की. डॉल्बीला सांगा त्या दोघांच्या विरुद्ध स्टेटमेंट देऊन टाक म्हणून. धनंजय म्हणतो, पण ते दोघं कच्चं खातील आपल्याला. बापूसाहेब म्हणतात, तुम्हाला कसं कळत नाही जावई बापू, त्यांच्या पोरांना अरेस्ट झाली तर ते हातपाय हलवतील आणि पॉलिटिकल पॉवर जास्ती वापरतील, मग आपला पण डॉल्बी सेफ. डाव आपल्या हातात आलाय, पत्ते कसे खेळायचे हे आपण शिकू त्यांना. अर्धी तलवार त्यांच्या मानेवर पण लटकू दे की. धनंजय म्हणतो, मानलं तुम्हाला बापूसाहेब. बापूसाहेब म्हणतात, राजकारण काय काय करावं लागतं. पण आता हा धनंजय आलाय डॉल्बी जवळ. डॉल्बी म्हणतो, माझ्या बेलचं काय करणार दाजी. धनंजय म्हणतो, हे बघ मी तुला जे सांगतोय ते नीट ऐक. तू सांगतोय त्याप्रमाणे ते दोघं तिथे होते ना, मग तू त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट दे. जे घडलं ते खरं खरं सांगायचं डॉल्बी. काळजी करू नकोस, मी बापूसाहेबांशी बोलले, ते मॅनेज करतील सगळं. आपण कोर्टात भेटूच ना. डॉल्बी म्हणतो, कोर्टात म्हणजे मी इथेच राहायचंय का, माझी बेल नाही होणार का. धनंजय म्हणतो, हे बघ ते सध्या शक्य नाहीये, थोडे दिवस कळसोस. बाजी जरा माझ्या हातात येऊ दे. डॉल्बी मी सांगितलं ते ऐक, काळजी करू नको, तू स्टेटमेंट दे आधी, मी तुला बाहेर काढील. धनंजय आता त्या पोलिसांजवळ आलाय आणि त्यांना सांगतोय की माझे अशील डॉल्बी धोंडे पाटील यांना प्रिन्स आणि संजूच्या विरुद्ध स्टेटमेंट द्यायची आहे. अतिप्रसंग झाला तो माझ्या अशिलाने केलेला नाहीये, तो त्या दोघांनी केलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्याने हा अपराध केलेलाच नाहीये. संजू रावते आणि प्रिन्स नागरगोजे यांनीच अपराध केलेला आहे, त्यांना अटक करण्यात यावी. माझ्या अशिलाचं स्टेटमेंट घ्या आणि त्या दोघांना लगेच अटक करा. झालं तर प्रेक्षकांनो, आता मात्र सूत्र हल्ली आहेत. सगळं काही आता बापूसाहेबांच्या फेवरमध्ये जाणार आणि न कळता पिंकीही जिंकणार आणि बापूसाहेब, हे मी तुम्हाला पुढच्या अंदाजे सांगतेय. पण डॉल्बी इतक्यात सुटणार नाही, त्याला थोडीफार शिक्षा 100% होईलच. पण प्रेक्षकांनो, इथे त्यांनी आज हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय पिंकी आलीये रूपाला सांगायला की तुझ्या एका अपराधाला शिक्षा झालीये रूपा, तुझा एक अपराधी डॉल्बी भाऊजी जेलमध्ये गेलेत. आता ही बातमी ऐकल्यावर रुद्र तिथे आलाय आणि रुद्रने पिंकीला सांगितले की डॉल्बीने संजू आणि प्रिन्स या दोघांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिले, त्यामुळे त्यांनाही अटक होणार आहे. दोन्हीही आनंदाच्याच बातम्या आहे. आता प्रिन्स आणि संजू दोघांच्याही मुसक्या आवळल्यात पोलिसांनी आणि त्यांना अटक केली आहे. आता रूपाला ही जेव्हा सांगत असते पिंकी पुन्हा, तेव्हा रूपा तगमग करते आणि पुन्हा डोळे उघडायचा प्रयत्न करते. आता मात्र पिंकीला डाऊट आलाय की डॉल्बी भाऊजीचं नाव घेतल्यावर ही अशी काय एक्साइटेड होतीये, काय नेमकं भानगड असेल. प्रेक्षकांनो, आता खरी इथून पुढे स्टोरी चालू झाली आहे. आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळेजण कोर्टात भेटणार आहे लवकरच. आता कोर्टामधला सीन आपल्याला दिसणार आहे, त्यामुळे पिंकीचा विजय असो ही मालिका बघणं अजिबात सोडू नका. स्टार प्रवाह रात्री 11 वाजता आणि आपल्या चॅनलवर याचा रिव्ह्यू नक्की ऐका. प्रेक्षकांनो, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. मार्ग थोडासा खडतर आहे, पण काहीही म्हणा अप्रतिम दाखवली आहे मालिका. कोर्टामध्ये रुद्र आणि धनंजयची जुगलबंदी बघायला मजा येणार आहे. का धनंजय वकील एक्सचेंज करतो हे बघणं पुढे खूपच एक्सायटेड राहणार आहे. त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आजच्या रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.